आम्ही श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळ अध्यापक महाविद्यालय वडगाव मावळचे विद्यार्थी घेऊन आलो आहोत एक छोटीशी लघुनाटिका जिचं नाव आहे माता जागरूकता व बालकांचा पोषण आहार. बाळा, हे बाळा, चल जेवण करून घेऊ. बाळा, मला डाळ भात आणलाय बघ तुझ्यासाठी. नको आई, मला डाळ भात नको, मला मॅगी पाहिजे. नाही बाळा, चांगलं नसतं ते. नाही डाळ नको, भातच मला खायचा मॅगी असतो. पाहिजे. त्याला चिप्स नाही तर मॅगी दे म्हणजे शांत बसेल. ते चांगलं नसतं आरोग्यासाठी. कसं खाऊ घालणार? आपण दे म्हणजे शांत बसेल. बाबा बोलतात तर दे ना ग. घे बाई, घे, खा. अगं बाई, आजकालच्या मुलांचं काही वेगळंच. आमच्या वेळी तर दूध भाकरीच पुरेशी होती. गप गाजी, तुला काय कळतं? आजकालच्या पिढीला ना सांगणंच चुकीचं. इथेच चुका होतात. पोट भरलं म्हणजे पोषण झालं असं नक्कीच नाही. काय बाई, हे आजकालची मुलं अजिबात ऐकत नाही. आणि चॉकलेट सारखंच आहे. हो ना. पडली आजारी लगेच. तिला आजारी पडायला कारणच लागतं. या कुटुंबाला माहित नाही नक्की पोषण आहार घेतला नाही तर त्यांच्या कुटुंबावर किंवा मुलांच्या शिक्षणावर काय परिणाम होऊ शकतो. चल, मला तुझं होमवर्क दाखव. काय आहे तुझं होमवर्क? सगळं अपूर्णच आहे. तुझं लक्ष नाही का? तुझी वाक्य पण पूर्ण नाही. तू टीचर थकली मला आहेस का? चक्कर येते. जा मग, तू घरी जा आणि उद्या येताना तुझ्या पालकांना घेऊन ये. आई बाबा, तुम्हाला शाळेत टीचरने भेटायला बोलवलं. कशासाठी गं? टीचर कोण आहे? ठीक आहे, चल जाऊ. तुमची मुलगी सतत आजारी पडते. मुलगी सतत तुमची आजारी पडते. तिचं लक्षच नसतं अभ्यासाकडे आणि तिचं होमवर्क पण अपुरं असतं. जर आहारात जर व्यवस्थित पोषक तत्व जर असतील तर ती सारखी आजारी नाही पडणार. मग आता यासाठी काय करावं लागेल? तुम्ही डॉक्टरांच्याकडे जावं. चला चला चला, उद्या आपल्या गावात मोफत आरोग्य तपासणी शिबिर आहे, तर तिथे येऊन तुम्ही डॉक्टरांकडे चेक करून घ्या. चालेल ना. निरोगी माता सुदृढ बालक. निरोगी माता सुदृढ बालक. निरोगी माता सुदृढ बालक. निरोगी माता सुदृढ बालक. चला आपण डॉक्टरकडे जाऊन येऊया. डॉक्टरला बघा ना काय होतं. सतत चक्कर येते वारंवार. मला हिला आधी तपासू द्या. तुमच्या बाळाचं वजन कमी आहे आणि तिचं हिमोग्लोबिन पण कमी आहे. ती ती जेवण कुपोषित आहे. कुपोषित म्हणजे काय? तिच्या मेंदूची पण कमी वाढ आहे. ती शरीराने पण वाढत नाहीये. काय झालंय तिला? ती बाहेरचं खात असते का? ती सतत बाहेरचं मागते. घरात अजिबात जेवायला नको असतं तिला. अच्छा, ठीक आहे. मग आता यावरती काही उपाययोजना? उपाययोजना सांगा मला. तर तुम्ही तिला रोज जेवणात वरण भात भाजी पोळी, त्याचबरोबर हिरवे पालेभाज्या, त्याचबरोबर तिच्या आहारात रोज एक फळाचा समावेश करा. रोज एक ग्लास दूध प्यायला द्या. त्याचबरोबर तिने रोज 7 ते 8 ग्लास पाणी पिलंय का, या सगळ्या गोष्टींवर लक्ष द्या आणि तिची काळजी घ्या. चालेल मॅम. अगं बाई, आमच्या वेळेस तर एवढं काय माहिती. हो, काळजी लक्ष द्या तिच्यावर. अज्ञानामुळे चुका घडतात आणि जागरूकता बदल घडून आणते. आजपासून चिप्स बंद. आई, मला डाळ भात चपाती दे खायला. ठीक आहे बाळा, आजपासून हे घे आणि तू आता आजपासून पूर्ण माझं बाळ निरोगी असं बनलेलं आहे. ठीक आहे, आजपासून माझं बाळ आता भाजी चपाती आणि डाळ भात आणि सकस आहारच खाईल.